नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवूया काजू कतली। येत्या रक्षाबंधनला स्पेशल बनवण्यासाठी ही स्पेशल काजू कतली बनवायची। त्यासाठी अर्धा किलो काजू मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याला अगोदर असे आतमधून कट करून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये काय किडे बाव्या झाले असतील ते निघून जातील। असे कट करून मोठ्या भांड्यामध्ये काढायचे, त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे। असे 2 पाण्याने मी धुवून घेतले आहे। एकदम चोळून धुवायचे, वरचं औषध वगैरे सगळं निघून जातं। काजूला जास्त वेळ टिकण्यासाठी सुद्धा औषध लावलं जातं, ते सुद्धा निघून जाईल। धुतलेली काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घ्यायचे आणि त्याची एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची। अगदी वाटताना थोडंसं पाणी वापरायचं, अगदी अर्धा कप आपल्याला, म्हणजे याची मी 2 बॅच केलेली आहे। एका बॅचला 4 चमचे पाणी वापरलं आहे अर्धा किलो काजूला। त्याप्रमाणे तुम्हीही पाणी वापरून त्याची पेस्ट वाटून घ्या। नंतर गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये वाटलेलं पेस्ट घालायचं आणि त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं। एकदम पटकन मिक्स करायला सुरुवात करायची, नाहीतर ते कढईला लगेच चिटकू शकतं। वरून 2 चमचे तूप घालून पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मिश्रण मिक्स करायचं आणि वरी साखर घालायची। आपण अर्धा किलो साखर घेतली होती ना, ते अर्धा किलो साखर घालायची। तुम्ही थोडीसुद्धा घालू शकता, पण मी प्रमाणासाठी दाखवली आहे। कमी घातलं की थोडीशी कमी गोड होते, पण छानच लागते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती गोड खाता त्या पद्धतीने तुम्ही साखर घाला। पण प्रमाण जर पाहायचं असेल तर अर्धा किलो साखर लागतेच, तेवढी तुम्ही घाला। एकदा काजूची पेस्ट आणि साखर कढईमध्ये पडली की तिथून अजिबात कुठेही जायचं नाही। पूर्ण मिक्स करत काजूची पेस्ट हलवत राहायचं, बॅटर हलवत राहायचं, अजिबात लांब जायचं नाही। त्याने काय होतं, तुम्ही जरी कढई सोडून लांब गेलं लगेच खाली लागतं। हे बघा, मी 1 मिनिटासाठी सोडलं, ते 1 मिनिटसुद्धा नाही, तर थोडंसं लालसर तुम्हाला दिसत आहे। असं तुम्हीही करू नका, कारण आपल्याला एकदम परफेक्ट काजू कतली बनवायची आहे। त्यासाठी तुम्ही या मिश्रणाला कुठेही न जाता असं हलवत राहायचं। अगदी कढईत हा पांढरा जो भाग दिसतोय ना, असा फेसाळतो, त्यावेळेस तुम्ही 1 चमचा तूप टाकायचं आणि आणखी मिश्रण हलवून घ्यायचं। आता मिश्रण कढई सोडतोय, म्हणजे सोडायला लागलंय, म्हणजे आपलं बॅटर होत आलेलं आहे। हे बघा, आता आपलं बॅटर अगदी झालेलंच आहे असं समजा, कारण घट्ट गोळा होतो। आता आपलं तयार झालेलं आहे बॅटर। याला आपण खाली काढून घेऊया, गॅस बंद करायचा आणि थोडंसं हलवून घ्यायचं। एका बटर पेपरला तूप लावायचं, पूर्ण पसरवून घ्यायचं आणि त्यावरती हे सर्व शिजलेलं बॅटर जे आहे काजूचं, ते सर्व काढून घ्यायचं। अगदी चिकट होतं थोडंसं, थंड झालं की आपोआप गोळा होईल। अशा पद्धतीने सर्व बॅटर काढून घ्यायचं आणि थंड व्हायला सोडून द्यायचं। 10 मिनिटांनी थंड झाले की असे 4 बाजूने दाबत त्याचा गोळा बनवून घ्यायचा। हा बघा, असा गोळा बनवायचा आणि लाटण्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावून पूर्ण गोळा लाटून घ्यायचा। तुम्हाला किती पातळ हवं आहे, किती पातळ लाटून हवं आहे तेवढं तुम्ही लाटून घ्या। बघा, मी या पद्धतीनं असं लाटून घेतलेलं आहे, काहीही होत नाही। असं थोडीशी मोडतोड झाली, थंड झाली की आपोआप गोळा होतो। असं थोडंसं मुखुरल्यासारखं होईल, ते असं हाताने दाबून घ्यायचं आणि चाकूला सुद्धा तूप लावायचं। तूप लावून अशा पद्धतीने सर्व काप करून घ्यायचे। येत्या रक्षाबंधनला तुम्हाला स्पेशल बनवायचं आहे ना, तर ही गोड मिठाई ताटामध्ये जरूर बनवून पहा। तुमच्या स्पेशल भावासाठी स्पेशल मिठाई रक्षाबंधनसाठी नक्की करून पहा। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, थोडासा वेळ लागतो, पण यात जास्ती काही कन्फ्युजन नाही। 2च साहित्यामध्ये काजू कतली बनवून तयार होते। जेवढे तुम्ही काजू घेता तेवढीच साखर घ्यायची, अगदी प्रमाणसुद्धा साधं सोपंच आहे। अर्धा किलो काजू असतील तर अर्धा किलो साखर घ्यायची,
त्या पद्धतीने घ्यायचं आणि आपली काजू कतली बनवून तयार करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ही काजू कतली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.